अभय नामदेवराव कोहळे, मुक्काम मेवरा बाजार, तालुका काटोल, जिल्हा नागपूर. मी सरपंच बोलतो. आम्ही प्रत्येक वारंवार कंप्लेंट घेऊन आमच्या इथं स्वस्त दुकान आहे. यांनी आम्ही 10 कंप्लेंट दिलेल्या आतापर्यंत, पण यांनी आतापर्यंत कोणतीही चौकशी केली नाही. हे आमच्या ग्रामपंचायतले हँडल आहे. स्वस्त दुकान आमच्या ग्रामपंचायतची इमारत आहे. चिखले साहेब म्हणते आम्ही स्वतः आमची स्वतःची आहे म्हणते, आणि स्वतःची असल्यामुळे BDO तहसीलदार आम्ही सर्वेकडे कंप्लीट केल्या. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचे आम्हाला उडवाउडवीचे उत्तर देतात आणि कोणत्याच गोष्टीचे आमचे कामं होत नाही. आणि आतापर्यंत आम्ही प्रत्येक कंप्लीट केल्या, पण कोणत्याही गोष्टीची आतापर्यंत वरतं आम्ही COकडे गेलो, BDOकडे गेलो, तहसीलदाराकडे गेलो, पण कोणत्याही गोष्टीची आमची कामं होत नाही. त्यामुळे आता आम्ही आज बोलावलं, पत्रकार परिषद घेतली आणि त्याला सांगितलं की आम्ही आमचे कामं झाले पाहिजे बा. त्यामुळे सांगा, तुम्ही आतापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेले तर त्यांचे उत्तर काय होतं, ते काय म्हणाले? त्यांना स्वतःच्या याच्यात तुम्ही स्वतःच्या बळावर तुम्ही हे करा म्हणते, खाली करा म्हणते. पण आम्ही म्हटलं बा इथं कोणत्याही गोष्ट वाद विवाद होण्याची शक्यता, म्हटलं आम्हाला पोलीस संरक्षण द्या म्हटलं. त्यात आम्हाला कोणत्याही गोष्टीची टाळाटाळ करून आम्हाला बाजूला करून देते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथली पाहणी वगैरे केली आहे का? वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इतकी पाहणी नाही केली, काहीच नाही. आम्ही पुन्हा डॉक्युमेंट जोडले त्याला, पण कोणत्याच गोष्टीची त्यांनी पाहणी केली, जागून पत्र देते आणि हे करून देते, तुम्ही स्वतःच्या बळावर पक्का करा म्हणते. आणि इथं वाद विवाद होण्याची फार शक्यता आहे. त्याच्यामुळे आम्ही समोर वरिष्ठ अधिकारी उद्या सोमवारी जाणारच आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे. का साहेब आमच्या स्वस्त धान्याच्या दुकानाचं काय झालं बा? साहेब म्हणते तुम्हाला लिहून दिलं. किती वर्ष झाले आहे? तर हे 20 ते 25 वर्षापासून आहे. आणि याचा किराया नाही, याचा टॅक्स नाही, काहीच नाही. स्वतःच्या मालकीचं आहे म्हणते आमचं स्वस्त धान्य दुकान, चिखले साहेब म्हणतात. तर आता यापुढे मग तुमची काय पाऊल राहणार? आमची यापुढे साखळी उपोषण करण्याची पूर्ण आम्ही ठरवलेलं आहे. आणि आम्ही पिंटू देशमुख यांच्या स्वतः यांच्यासोबत राहून आम्ही उपोषणाची तयारी सोमवारपासून करण्याची आमची पूर्ण आम्ही हे केली आहे, खात्री केली. जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी मिलिंद देशमुख, शिवसेना जिल्हा उपसंपर्क प्रमुख, नागपूर ग्रामीण. गेल्या अनेक वर्षापासून, म्हणजे यांच्या गावाला सांगण्याप्रमाणे गेल्या 60 वर्षापासून या ग्रामपंचायतवर चिखले घराण्याचं एक हाती वर्चस्व होतं. त्यांची सत्ता होती. आता आपण म्हटल्याप्रमाणे चंदुगुरुजी सोबत जिल्हा परिषद मध्ये, याच्या आधीच्या ग्रामपंचायत मध्ये सगळं गाव होतं. त्यांच्यासोबत, त्यांच्या लोकांसोबत व्यवहार त्यावेळेस चांगले असतील म्हणून लोक सोबत असतील. आजच्या घडीला लोक विरोधात, एवढे लोक आपल्या विरोधात का जात आहे, याचं गुरुजींनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. गुरुजी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या ज्येष्ठ आहे, हे का त्यांना जास्त मार्गदर्शन करणार नाही. पण ही जी समोरची जी इमारत आहे स्वस्त धान्य दुकानाची, ही जर ग्रामपंचायतची आहे आणि ग्रामपंचायतच्या पैशातून या इमारतीचं जर बांधकाम झालं आहे, तर त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन, मोठेपणा घेऊन ते ग्रामपंचायतला हस्तांतरित केलं पाहिजे की तुमची इमारत आहे, तुम्ही घ्या. तसं आता यांचं म्हणणं आहे की फॉरेस्टच्या 2-3 जागेवर त्यांनी दुसऱ्याच्या नावाने असेसमेंट बनवून स्वतःच्या इमारती बांधल्या आहे आणि त्याच्यावर असेसमेंटमध्ये खोडतोड केलेली आहे. मला एक सांगा, जर आपण फॉरेस्टच्या जागेमध्ये एक साधा दगड जरी उतरला किंवा एक झाड जरी तोडलं, आपल्यावर कितीतरी प्रकारच्या कारवाया होतात. पण चंद्रशेखर गुरुजींचं प्रस्थ मोठं असल्यामुळं, गुरुजी सुरुवातीपासून त्यांची सवय मी पाहिलेली आहे सरांची, की जिथं सत्ता आहे, सत्तेसोबत राहिला माणूस तर माणसावर कारवाई होत नाही, हे 100% खरं आहे. आतापर्यंत 25 वर्ष अनिल बाबू देशमुख इथले आमदार होते, मंत्री होते. त्यांच्या छत्रछायामध्ये त्यांनी सगळं आपलं इथं साम्राज्य वाढवलं. आता मधल्या पिरियडमध्ये त्यांचं कुठेतरी अनिल बाबूंसोबत खटकलं आणि त्यांना असं वाटलं की गावातल्या लोकात आपल्या मागे जास्त हात धुवून भिडलेले आहे, इथून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल, मग आता ते BJPच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन स्वतःला स्वच्छ करून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे 2 दिवसाआधी ते आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आले. त्याच्या आधी पालकमंत्री साहेबांना भेटले. विधानसभेतले जे धुरंधर, जे स्वतःला नेते समजतात, त्यांच्या माध्यमातून त्यांनी BJPत प्रवेश करायचा आटोकाट प्रयत्न सुरू केलेला आहे. पण आता मी जे माहिती घेतली आहे, जिल्हा परिषद सर्कलमधले बहुतेक सरपंच
उपसरपंच जेवढ्याही सगळ्या ग्रामपंचायत आहे त्या सगळ्या त्यांना बीजेपी मध्ये, इथं बीजेपीचे सरकार असल्यामुळे त्यांना बीजेपीत घेण्यापासून त्यांना घेऊ नका बीजेपी मध्ये असं त्यांचं लोकांचं म्हणणं आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखरजी बावनकुळेला एकच विनंती करेन की साहेब, जोपर्यंत या गावाचा निकाल लागत नाही, ह्या गावात स्वच्छ मोक्ष होत नाही, लोकांच्या अडचणी दूर होत नाही, तोपर्यंत आपण लोकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून गुरुजींना थोडंसं पक्षाच्या बाजूला ठेवा. त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये बरेच सेवा केली, त्यांना काही दिवस थोडा आराम करू द्या, 4-6 महिने, जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत. एकदा शासनाची कारवाई झाल्यावर त्यांना तुम्ही खुशाल त्यांना बीजेपी मध्ये घ्या, बीजेपी मध्ये त्यांना मोठं पद द्या. आमच्या शुभेच्छा त्यांना आहेत. आणि गावातल्या लोकांना न्याय आपल्याला कसा देता येईल मीडियाच्या माध्यमातून, कारण की आता हे लोक सगळे पत्रव्यवहार करून, तहसीलदार SDO साहेबांना पत्रव्यवहार करून थकून गेलेले आहे. म्हणून आता यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 8-10 दिवसामध्ये जर न्याय मिळाला नाही, आम्ही काटोल तहसील कार्यालयासमोर सकाळी उपोषण करणार आहोत. आणि त्या उपोषणाला शिवसेनेचा आणि माझा 100% पाठिंबा असणार आहे, सुरुवातीपासून शेवटपर्यंत.